माझे सहकारी आताच बोलून गेले ते शिंदे साहेब, पवार साहेब, शेट्टी मॅडम, माने मॅडम, सर्वच व्यासपीठ आणि या संस्थेच्या खास करून पहिली मॅडम, समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा, अंधकार याचं चक्रवेदीनं इथपर्यंतचा प्रवास सुरू केलेला आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एखादी स्त्री असते असं सांगितलं जातं, पण या चक्रवेदी संस्थेच्या पाठीमागं चौगुले सर आहेत हे आज आपल्याला प्रकर्षानं इथं नमूद करावं लागेल. आणि भविष्यामध्ये असे केवळ जे करते सुमादर, म्हणजे आपण ज्या वेळेला इतिहास बघतो त्यावेळेला बोलते आणि करते असा दोन प्रकार दिसतो. तर चौगुले सर हे करते सुधारक आहेत, कार्यकर्ते आहेत आणि असे असंख्य कार्यकर्त्यांचे हात भविष्यामध्ये या चक्रवेदी फाउंडेशनला मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. पवार सरांनी मगाशी बऱ्याच योजनांचा इथं उहापोह केला आणि काल माननीय पालकमंत्री महोदयांच्या उपस्थितीत आणि माननीय पाशा पटेल साहेबांच्या उपस्थितीत एक बांबू परिषद झाली. त्याचं तुमच्या तालुक्यामध्ये एक केंद्र सुरू होणार आहे. आणि मला मगाशी तुम्ही बोलताना जे सांगितलं की जमीन जर तुम्हाला भाड्याने मिळाली तर मी आता इथं स्टेजवर किंवा व्यासपीठावर जाहीरपणे तुम्हाला सांगू शकत नाही, पण माझ्या ऑफिसमध्ये आल्यानंतर मी तुम्हाला काही आयडियाज दिलेल्या आहेत. तर त्याचा तुम्ही जर इम्प्लिमेंटेशन केलं तर निश्चितपणे तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि 2.5 हेक्टर जमीन जर तुम्हाला भाड्याने मिळाली किंवा संमतीपत्र मिळालं तर तुम्हाला तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी 7 लाख रुपये त्याच्यासाठी बांबू लागवडीसाठी अनुदानाची योजना दिली. अनुदान आहे ते, दान म्हणजे परत नाही तुम्हाला करायची. तर अशा बऱ्याचशा योजना आहेत, विविध खात्यांच्या योजना आहेत. त्या प्रत्येक विभागाच्या योजनांचा तुम्ही लाभ घ्यावा हे मी तुम्हाला यावेळेला निमित्तानं सांगतो. जगात सगळ्यात मोठा बिझनेस कुठला असेल तर चहाचा बिझनेस आहे, पण आपण त्याला एकदम कमी किमतीचा किंवा कमी दुय्यम दर्जाचा आपण बघण्याचा आपला दृष्टिकोन दुसरा आहे त्याच्याकडे बघण्याचा. तर चौगुले सरांनी मगाशी सांगितलं तर असे छोट्या मोठ्या व्यवसायातून तुम्हाला खूप चांगला फायदा देणारा रोजगार तुम्हाला मिळू शकतो. आणि ही अवस्था का यावी माणसाच्या आयुष्यामध्ये, तर याचा इतिहास बघितल्यानंतर किंवा जर अमृता प्रीतमची पुस्तकं औरत नावाचं वाचलं किंवा और एक चादर महिलेची असे चित्रपट पाहिले किंवा कादंबऱ्या जर आपण पाहिल्या किंवा इतिहासामध्ये आपण जर डोकावलो तर या गोष्टी होत असतात. म्हणजे मी माझं बालपण 40 माणसांच्या कुटुंबामध्ये वावरलो आणि आज माझ्या घरामध्ये आम्ही तिघेच आहोत. म्हणजे हा वाटचाल किंवा ही जी परिस्थिती आहे. आणि मी तुम्हाला आवर्जून इथं सांगेन की माझे वडील ज्यावेळेला एक्सपायर झाले, माझी आई 76 वर्षाची आजी गावी आहे. तिला मी तिसऱ्या दिवशी ज्यावेळेला रक्षाविसर्जन झालं तर तिसऱ्या दिवशीच मी तिला सांगितलं तू ज्या पूर्वी जशी वागायचीस तशीच राहा, तशीच जग. कोणी काही म्हणून मुलगा म्हणून मी तुला सांगतोय, रूढी परंपरा यात अडकण्याची आपल्याला गरज नाही, कारण हा स्थित्यंतराचा कालावधी आहे, संक्रमणाचा कालावधी आहे, बदल आणि परिवर्तनाचा कालावधी आहे. आयुष्याच्या गर्भात किंवा मातेच्या गर्भामध्ये आयुष्याला जिथं सुरुवात होते म्हणजे माणसाचा प्रवास हा बिजांडापासून ब्रह्मांडापर्यंत आहे. आणि हा प्रवास करत असताना इको फ्रेंडली व्हायला पाहिजे, संवेदनशील व्हायला पाहिजे, पण तसं होताना दिसत नाही. तो इगो फ्रेंडली झाल्यामुळे आज ही अवस्था निर्माण झाली. त्यामुळे प्रत्येक माणसानं प्रत्येक भूमिका जर आपल्या पद्धतीनं आपल्याला जर सोयीस्करपणानं न जगता समाजासाठी जर जगली आणि थोडंसं प्रत्येकाने जर ऐकायला शिकलं तर बरेचसे बदल किंवा चांगल्या पद्धतीनं आपल्याला जीवन जगता येऊ शकतं. रोजगाराच्या प्रचंड संधी आहेत, फक्त त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. तुम्ही तिथपर्यंत जाऊन माहिती करून घेतल्या पाहिजेत आणि न लाजता ते केलं पाहिजे. म्हणजे पालकमंत्री महोदयांनी इतके असंख्य कार्यक्रम घेतलेत प्रत्येक तालुक्याला. तुम्हाला वर्तमानपत्राच्या बातम्यांमधून कदाचित कळालं असेल की आज महिला टुरिस्ट व्हॅन चालू होते, आज महिला हाऊसबोट चालू होते. हे तुमच्या गावामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये होते आणि त्याच्यासाठी म्हणजे मी बाहेरच्या जिल्ह्यातून येतोय आणि हे सांगतोय कौतुकानं, मी माझ्या जिल्ह्यामध्ये जातोय कौतुकानं सांगतोय की आमच्या जिल्ह्यांमध्ये असं घडतंय. मी अभिमानानं सांगतो की कोकणामध्ये मला भिकारी दिसत नाही कुठल्या मंदिराच्या किंवा मशिदीच्या बाहेर, किंवा कोकणातला एकही शेतकरी आत्महत्या करताना दिसत नाही. हे मी अभिमानानं सांगतोय माझ्या जिल्ह्यामध्ये तो. आणि खरोखर हे कौतुकास्पद काम आहे. म्हणजे तुम्हाला खूप चांगली माणसं, खूप चांगले नेते, खूप चांगले पदाधिकारी कार्यकर्ते लाभलेले आहेत. तर या सगळ्यांचा तुम्ही वापर करून घ्यावा इतकंच या निमित्तानं सांगतो. निश्चितपणानं मी तुमच्या सोबत आहे एक माणूस म्हणून, कारण तुम्ही पुण्याचं काम करा.